आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महाराज धृतराष्ट्रांच्या दरबारात जेव्हा हे माहिती पडलं की भगवान कृष्ण जिवंत आहे, महाराज त्यांचं नाव सुद्धा आहे का? त्यांचं नाव आहे श्री कृष्ण। तेव्हा त्यांचे भक्त अति प्रसन्न झाले। कृष्ण 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 जिवंत आहे विदुर, कृष्ण जिवंत आहे, कृष्ण जिवंत आहे। हा, पण शकुनीला या बातमीने मोठा धक्का बसला। त्याने रागाने धृतराष्ट्राच्या समोर ही शपथ घेतली की तो काहीही करून दुर्योधनाला युवराज हे बनवूनच राहणार। मी तुमच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की जर कोणत्याही कारणाने तुम्ही युधिष्ठिराला हस्तिनापूरचा युवराज घोषित केलात तर मी गांधार कुमार शकुनी राजनीतीची ती शेवटची खेळी खेळल्याशिवाय राहणार नाही। अर्थात युधिष्ठिराचा मृत्यू तो भले कसाही घडवून आणेन मी भाऊजी, तो भले कसाही घडवून आणेन मी। मी वारंवार हाच विचार करतोय की जेव्हा तिथे सर्वांना कळलं असेल की आपण जिवंत आहोत तर कसं वाटलं असेल? जे आपले भक्त आहेत ते अतिप्रसन्न झाले असतील आणि जे शत्रू आहेत ते खूप दुःखी झाले असतील। हा विचार करून करून की गोमांतक पर्वताच्या अग्निकांडात जळून आपणही भस्म झालो असणार। दादा, तुम्ही अजून त्याच अग्निकांडात अडकून पडला आहात आणि मला एक पुढे येऊ घातलेलं अग्निकांड दिसत आहे। काय? अजून एका अग्निदिव्यातून पार पडावं लागेल? आपल्याला नाही, मग माझ्या सख्याला। अर्जुन? हो, अर्जुन लवकरच त्याच्या भावांसह एक भीषण अग्निकांड पार करणार आहे तो। तर चला आपण त्याच्या सहाय्याकरता जाऊया। नाही। का? अजून या धरतीवर त्याच्या आणि माझ्या भेटीची वेळ झालेली नाही। पण या अग्निकांडापासून त्याचं रक्षण? त्यासाठी स्वतः थोडीच जावं लागतं। तरी देखील बलराम दादा, अजून ते होण्यासाठी बराच वेळ आहे। आतापासूनच त्याची चिंता कशाला? हे बघ कन्हैया, हेच मला अजिबात आवडत नाही। तुला सर्व काही ठाऊक असतं तरी देखील तू सर्व काही माझ्यापासून लपवून ठेवतोस।
शेवटी काय झालं तरी मी तुझा मोठा भाऊ आहे, हे विसरू नकोस. हे कसं विसरू शकतो बलराम दादा? इथे येण्यापूर्वी सर्वात पहिली अट तर तुम्ही हीच घातली होती. हो, आणि अशासाठी घातली होती की जे मी म्हणेन तेच तू करशील. मग आज्ञा द्या ज्येष्ठ भ्राता, या क्षणी मी काय केलं पाहिजे? केवळ इतकंच की या क्षणी कौरव आणि पांडवांच्यात काय होत आहे ते मला सांग. मग ऐका तर, आपण जिवंत आहोत ही बातमी ऐकून कौरवांचा पक्ष जरा बिथरून गेला आहे. आपण जळून गेल्याची बातमी ऐकून शकुनीने महाराज धृतराष्ट्रांना तयार केलं होतं की त्यांनी त्यांच्या पुत्राला दुर्योधनाला युवराज घोषित करावं. मग काय, आता हे कळून चुकलं आहे की आपण जिवंत आहोत, तर पांडवांचं पारडं जड झालं आहे. मी या क्षणी बघतो आहे भीष्म पितामह महाराज धृतराष्ट्रांना समजावत आहेत की त्यांनी पुत्रमोहाने पांडवांवर अन्याय करू नये. महाराज, हस्तिनापूरच्या सगळ्या राजकुमारांनी आपापलं विद्याध्ययन पूर्ण केलं आहे. आता त्यांची राजधानीत परतण्याची वेळ झाली आहे. होय पितामह. मी माझ्या वृद्ध डोळ्यांनी त्यांना हस्तिनापुरात खेळीमेळीच्या वातावरणात राहताना पाहू इच्छितो. तुम्ही त्यांना कधी बोलवत आहात? लवकरात लवकर पितामह. माझा विचार आहे की त्यांनी राजधानीत परत येण्यापूर्वीच तुम्ही युवराज पदाची घोषणा देखील केली पाहिजे. इतक्या घाईचं कारण काय आहे पितामह? कारण तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहात राजन, सर्व प्रजा, इतकंच काय सर्व राज्यांमध्ये हाच विषय सतत चर्चेला जातो आहे की महाराज धृतराष्ट्र स्वतःच्या मुलाला युवराज बनवणार की त्यांच्या भावाच्या मुलाला. राज्याच्या सामंतांमध्ये देखील वेगवेगळे गट बनत आहेत. त्यामुळे घोषणा आत्ताच केली जावी. जर का उशीर केला गेला तर भावाभावांमध्ये युद्धही होऊ शकेल. पितामह, तुम्ही पूजनीय आहात. राज्याचे सर्व निर्णय तुमच्या सहमतीनेच होत आले आहेत. या पदाच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय सुद्धा तुमच्या सहमतीनेच झाला पाहिजे. त्यामुळे तुम्हीच नाव सांगून टाकलं तर बरं होईल पितामह. परंतु हे तर राजाचं कर्तव्य आहे की त्याने युवराज कुणाला बनवावं. मी राजा अवश्य आहे, परंतु या कुळात तुमच्यापेक्षा लहान आहे. मी तुमच्याशी सल्ला मसलत सुद्धा करू शकत नाही का? का नाही, पण सल्ला तिथेच दिला जातो जिथे तो स्वीकारला जाण्याची शक्यता असते. हे पहा राजन, हस्तिनापूर राज्य सत्य, न्याय, धर्म आणि प्रजापालनासाठी ओळखलं गेलं आहे. इथल्या राजकुळाने सदैव जनमताचा आदर केला आहे. प्रजेचं मत कुणाच्या दिशेने आहे पितामह? या सर्व गोष्टींची माहिती तर राजाला स्वतःला असली पाहिजे. हे तर तुमच्या गुप्तहेरांचं कर्तव्य आहे की त्यांनी जनमताची सूचना दिली पाहिजे. हीच तर खरी अडचण आहे पितामह. तराजूच्या पारड्यांमध्ये एका बाजूला माझा पुत्र आहे तर दुसऱ्या बाजूला माझ्या भावाचा पुत्र. मग यात अडचण कोणती आहे? न्यायासनावर बसणाऱ्या न्यायाधीशाच्या मनात जर शंका येऊ लागली असेल तर तो न्याय तर कधीच करू शकणार नाही. हो, चूक अवश्य करू शकतो, परंतु राजन, इतिहास चुकीला क्षमा करत नाही. त्यामुळे मी ही चेतावणी देतो आहे राजन की कोणत्याही मोहाने अथवा दुर्बलतेने अन्याय करण्याची चूक करू नका. भगवान तुम्हाला सद्बुद्धी देवो.
हस्तिनापूर नरेश, महाराज धृतराष्ट्रांनी मला आज्ञा दिली आहे की या दरबारातल्या सभासदांना त्या गोष्टीची माहिती द्यावी ज्यासाठी आज ही राज्यसभा बोलवण्यात आली आहे. तुम्ही सर्वजण हे जाणून आहात की गेले काही दिवस हस्तिनापूरच्या प्रजेमध्ये एका विषयाला घेऊन मोठी चर्चा सुरू आहे की इतक्या मोठ्या साम्राज्याचा भावी शासक कोण असेल. महाराज कुणाला युवराज घोषित करतील. सर्व राजकुमार जे यावेळी गुरुकुलात त्यांचं विद्याध्ययन करत आहेत, लवकरच त्याचं शिक्षण पूर्ण करून राजधानीत परतणार आहेत. त्यामुळे महाराजांनी निश्चय केलाय की आज ते या दरबारात हस्तिनापूरच्या भावी युवराजांचं नाव घोषित करतील, जेणेकरून प्रजा त्यांच्या भावी राजाच्या उचित सन्मान आणि सत्काराची तयारी करू शकेल. जर तुम्हा सर्वांची आज्ञा असेल तर मी माझ्या निश्चयाची घोषणा करतो. अवश्य. आम्ही सगळे तुमचा निर्णय जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत महाराज. क्षमा करावी महाराज, परंतु या राज्यसभेमध्ये या क्षणी असे अनेक सभासद बसलेले आहेत ज्यांची अशी प्रार्थना आहे की इतक्या महत्त्वपूर्ण विषयावर कोणत्याही निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी सर्वांना आपापलं मत प्रकट करण्याची संधी दिली जावी. दुर्योधन आणि युधिष्ठिर दोघांपैकी कोण या पदाचा अधिकारी आहे याचा निर्णय करणं इतकं सहज सोपं नाहीये. दोघेही बुद्धी, बळ आणि कौशल्यात एक समान आहेत. फरक आहे तर केवळ एकच. एक वर्तमान राजाचा पुत्र आहे तर दुसरा आधीच्या राजाचा मुलगा आहे. इथे बसलेल्या अनेक लोकांचं मत आहे की दुर्योधनाला युवराज बनवलं जावं आणि काही लोक पंडू पुत्र युधिष्ठिराला युवराज बनवू पाहत आहेत. महाराज, अशा परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व सभासदांचं मत जाणून घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे, हो ना? राजकुमार शकुनी बरोबर बोलत आहेत महाराज. आम्हा सगळ्यांचं मत हे आहे महाराज की कोणत्याही दबावाखाली येऊन तुम्ही राजकुमार दुर्योधनांसोबत कुठचाही अन्याय करता कामा नये महाराज. माझं सुद्धा हेच मत आहे महाराज. ज्या सभासदांनी राजकुमार दुर्योधनाच्या बाजूने कौल दिला आहे मी त्यांच्या मताचा आदर करतो आणि हे आश्वासन देतो की मी स्वतः सुद्धा राजकुमार दुर्योधनाच्या बाबतीत कोणताही अन्याय करू इच्छित नाही आणि माझी ही सुद्धा इच्छा नाही
की राजकुमार युधिष्ठिराच्या अधिकारांना काही क्षती पोहोचावी. युवराज कोण असावा या गोष्टीचा निर्णय आमच्या पूर्वजांनी देखील सदैव जनमत जाणूनच केला होता की प्रजा कुणाला तिचा भावी राजा म्हणून स्वीकारू इच्छिते. आमच्या पूर्वजांच्या त्याच परंपरेचं पालन करताना मी आज हा निश्चय केला आहे की हस्तिनापूर साम्राज्याचा युवराज राज्यसभेच्या मताने नाही तर साधारण जनतेच्या बहुमताने निवडला जाईल. आपल्या राज्याच्या गुप्तहेरांच्या सूचनेनुसार आपल्या राज्याच्या जनतेचं बहुमत राजकुमार युधिष्ठिरांच्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेचा निर्णय शिरोधार्य मानण्यास विवश होऊन मी आज या राज्यसभेत ही घोषणा करतो आहे की आजपासून हस्तिनापूर साम्राज्याचे युवराज पांडुपुत्र राजकुमार युधिष्ठिर असतील. वहिनी, तुमचं हार्दिक अभिनंदन. आज महाराजांनी दरबारात घोषणा केली आहे की हस्तिनापूरचा भावी राजा पांडुपुत्र युधिष्ठिर असेल. त्यांनी कुमार युधिष्ठिरांना युवराज घोषित केले आहे. खरंच? तुम्ही खरं सांगताय विदुर भाऊजी? हो वहिनी. सर्व प्रजेचा दबाव इतका होता की मनापासून इच्छा नसताना देखील त्यांचा असं करण्यास नाईलाज झाला. नाही विदुर भाऊजी, हे प्रजेच्या दबावाने झालेलं नाहीये. मला तर वाटतं की भगवान श्रीकृष्णांची कृपा या अभागी स्त्रीवर झालीये. तेच अशा प्रकारे दगडाला अमृताचा पाझर फोडू शकतात. हे प्रभू, मी तुमच्याच आधाराने जगते आहे. या दासीवर अशीच कृपा राहू द्या. नारायण 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 नारायण. तुमचं स्वागत आहे मुनिराज, स्वागत आहे. द्वारकेची ही भूमी तुमच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली आहे. आसन ग्रहण करावं. नारायण नारायण. बोला, काय समाचार आहे? प्रभू, तिन्ही लोकांमध्ये विश्वकर्मांनी बनवलेल्या या नगरीची चर्चा होते. हो, ही नगरी चर्चायोग्यच तर आहे. म्हणूनच हिला आम्ही 4 धामांपैकी एक धाम आणि 7 मोक्षदायिनी पुरींपैकी एका पुरीचं पद प्रदान केलं आहे. तुम्ही ज्या नगरीमध्ये विराजमान असाल त्या नगरीला तो सन्मान प्राप्त होईल जो की कोणत्या दुसऱ्या नगरीला प्राप्तच होऊ शकत नाही. आणि बोला नारदजी, माझ्यासाठी काही सेवा आहे का? भगवंत, एक छोटासा प्रश्न आहे. विचारा. प्रभू, तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही फक्त द्वारकेच्या समृद्धीचा विचार कराल की अजून इतर कार्य सुद्धा करायची आहेत?
मी तात्पर्य नाही समजलो मुनिवर्य. सगळं काही माहिती असून सुद्धा नादान बनत आहात तुम्ही. ही कशी लीला आहे तुमची लीलाधर. तुम्ही तरी सरळ प्रश्न कुठे विचारता मुनिराज. प्रश्न तर सरळ आहे भगवंत. ह्या संसारामध्ये प्रत्येक मानवाला स्वतःच्या वंशवृद्धीची कामना असते. त्यात विवाह पृथ्वीवरच्या 16 संस्कारांपैकी एक आहे. आणि आता ती वेळ आली आहे की तुम्ही आता विवाह करावा. हे तुम्ही काय बोलता आहात मुनिवर्य. अहो, बलराम दादांच्या आधी मी माझा विवाह करू? असंभव. मला अहो पातक नाही का लागणार. परिवेत्ता म्हणतील मला, परिवेत्ता. बलराम दादाच्या विवाहाची चिंता तुम्ही नका करू. त्यांचा प्रबंध तर ब्रह्माजींनी स्वतःच केला आहे. उलट तुमची होणारी आदरणीय वहिनी यावेळी पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी करा भगवंत. हे काय बोलता आहात मुनिवर्य. जरा आम्हाला इतकं तरी सांगा की कोण येत आहे, कसे येत आहेत. सगळं जाणत असताना देखील माझ्या तोंडून ऐकायचंय तर ऐका. जेव्हा मी ब्रह्मलोकात पोचलो तेव्हा मी बघितलं की अनाथनंदन सम्राट रेवतांचे पुत्र महाराज कुकुदनी त्यांची कन्या रेवती सोबत ब्रह्मलोकात पोचले. जेव्हा ते तिथे पोचले तर त्यावेळी मी सुद्धा तिथे पोचलो आणि बघितलं ब्रह्माजींच्या सभेमध्ये संगीत कार्यक्रम चालू होता. ये वत्सा. सृष्टीकर्त्यांच्या श्रीचरणांशी महाराज रेवतांचा पुत्र कुकुद्मीच्या प्रणामाचा स्वीकार व्हावा. कल्याण मस्तू. सांगा, मृत्यू लोकातून इथपर्यंत येण्याचं कारण काय आहे तुमचं? हे पितामह, माझी ही कन्या यज्ञकुंडातून उत्पन्न झाली आहे. या दिव्य कन्येसाठी कुणीही सुयोग्य वर मला संपूर्ण पृथ्वीवर सापडला नाही. म्हणूनच तुमच्या सेवेत हे विचारायला आलो आहे की हिच्यासाठी सुयोग्य वर मला कुठच्या लोकात मिळेल आणि तो कोण असेल. ह्याच्या करता वर तुम्हाला पृथ्वी लोकातच मिळेल. परंतु पितामह, तिथे तर कुणीही राजकुमार अथवा राजा मला हिच्या योग्य वाटला नाही. तू ज्या राजकुमारांबद्दल आणि राजाबद्दल बोलतो आहेस त्यांच्यापैकी कुणीही यावेळी पृथ्वीवर जिवंत नाहीये. मी समजलो नाही पितामह. वत्सा, मृत्यूलोक आणि ब्रह्मलोकांच्या काळाची गती ही वेगवेगळी असते. पृथ्वीवर काळ इतका वेगवान असतो की ब्रह्मलोकांच्या एका दिवसात पृथ्वीवर कितीतरी चतुर्युगे निघून जातात. त्यामुळे ब्रह्मलोकात तू जे काही क्षण व्यतीत केले आहेस तितक्यात पृथ्वीवर 3 युगे होऊन गेलेली आहेत. राजन, आता अजून उशीर नका करू. लवकरात लवकर पृथ्वीवर परतून जा. तुम्ही पोहोचेपर्यंत तिथे द्वापार युगांचा अंत होत आला असेल.
त्यावेळी भगवान शेषनाग मनुष्य रूपात अवतार घेऊन सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांसह धरतीवर लीला करत असतील. तुझी पुत्री रेवती वास्तवात भगवान शेषनागांची पत्नी आणि नित्य सहचारिणी देवी नागलक्ष्मीच्या अंशरूपानेच मृत्यूलोकांमध्ये तिचे पती भगवान अनंताच्या सेवेत प्रकट झालेली आहे. तुम्ही या कन्येचा हात त्यांच्या हातात देऊन केवळ तुमच्या उत्तरदायित्वातूनच मुक्त होऊन जाल, नाहीतर प्रभूच्या कृपेने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होऊन जाईल आणि अनंत भगवानांच्या श्रीचरणांशी निरंतर राहण्याचं अलौकिक सुख देखील मिळेल. ब्रह्माजींकडून ऐकून मी तुमच्याकडे लगेच आलो. नारायण नारायण. हा तुमचा समाचार अतिशय शुभ आहे. माझं तर रोम रोम शहारून उठलं आहे मुनिवर्य. नारायण नारायण. तिकडे बघा महाप्रभू. अनंत लोकात यात्रा करून तुमची वहिनी आणि त्यांचे पिता आकाशमार्ग पार करत करत पृथ्वी लोकात येत आहेत. आता तुम्ही आणि बलराम दादा त्यांच्या स्वागताची तयारी करा. मी तर निघालो. नारायण नारायण. बाळा, पृथ्वी लोकाजवळ तर आलो आपण, परंतु इतक्या मोठ्या धरतीवर भगवान शेषनाग कुठे असतील? त्यांना कुठे शोधायचं? पिताश्री, तुम्ही तर असं म्हणालात जसं कुणी हे म्हणावं की अंधारात दिव्याला कुठे शोधायचं. त्याचा प्रकाशच त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवत असतो. त्यामुळे पिताश्री, पृथ्वीचं जरा निरीक्षण केलं तर त्यांचा पत्ता आपसूक मिळेल. ते बघ बाळा, ते बघ. चल, आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. हे सर्वेश्वर भगवान श्री कृष्ण, हे धरामंडळास आपल्या फण्यावर धारण करणारे भगवान अनंत, तुम्हा दोघांच्या श्री चरणांशी महाराज रेवत पुत्र कुकुद्मीच्या प्रणामाचा स्वीकार व्हावा.
तुमचं कल्याण हो राजन. प्रभू, सृष्टीकर्ता ब्रह्माजींनी मला तुम्हा दोघांच्या सेवेकरिता पाठवलं आहे. त्यांनी या मृत्यू लोकात तुम्हा दोघांच्या अवतार घेण्याचं रहस्य देखील मला सांगितलं आहे. भगवन, मी सत्ययुगात जन्माला आलेला महाराज रेवत यांचा पुत्र कुकुदमी आहे. ही माझी कन्या यज्ञ कुंडातून जन्माला आली आहे. प्रजापिता भगवान ब्रह्माजींनी मला तुम्हा दोघांचा परिचय दिला आहे. त्यांनी हा आदेश देखील दिला आहे की मी माझ्या कन्येला शेष भगवानांना अर्पण करावं, कारण ही तुमची नित्य सहचारिणी देवी नागमणीच्या अंशापासूनच उत्पन्न झाली आहे. त्यामुळे हे भगवान शेषनाग, तुम्ही माझ्या कन्येचं पाणीग्रहण करून मला कृतार्थ करण्याची कृपा करावी. महाराज, तुम्ही सूर्यवंशात जन्मलेले परमसिद्ध पुण्यपुरुष आहात. तुमच्याबाबत नारदजींनी तर आम्हाला आधीच सूचना दिली होती. तेव्हापासून आम्ही दोघं तुमची प्रतीक्षाच करत होतो. तुमच्या वंशाबरोबर संबंध जोडणं यदुकुळासाठी देखील गौरवपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे मी माझे ज्येष्ठ बंधू बलरामांच्या वतीने या विवाह संबंधाला स्वीकृती देतो आहे. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. तुम्ही माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं आहे. हे हलधर, आता तुम्ही माझ्या कन्येचे हात हातात घेऊन मला कृतार्थ करण्याची कृपा करावी. सहधर्मचरी तव प्रतीक्षु चैनां भद्रं ते पाणिं ग्रहणीष्व पाणिना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा. तुम्ही दोघं दिव्य आत्मा आहात. तुमचं मिलन पूर्व नियोजित आहे. तरी देखील एक पिता या नात्याने या कन्यादान समयी कन्येची पाठवणी करताना मी माझे अश्रू नाही थांबवू शकत. याकरता तुम्ही दोघांनी मला क्षमा करावी. तुम्ही सर्व ऐश्वर्य संपन्न आहात. तरी सुद्धा एका पित्याचं तुम्हाला हेच सांगणं आहे की माझ्या या कन्येला मी अतिशय लाडी गोडीने वाढवलं आहे. हिला सदैव सुखी ठेवा, सदैव सुखी ठेवा. हो तात, मी तुम्हाला वचन देतो की माझ्या सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात यांना समान वाटेकरी बनवेन. या माझ्या घराच्या स्वामिनी असतील आणि माझ्या संसाराचे सर्व व्यवहार यांची अनुमती व इच्छेस अनुकूल असेच असतील.
तुम्हा दोघांचं कल्याण होवो. तुम्ही दोघं सदैव सुखी राहा. ईश्वराची असीम कृपा तुमच्यावर सदैव राहू दे. प्रभू, माझं कर्तव्य तर पूर्ण झालं. आता आपण मला आज्ञा द्यावी. महाराज, इतक्या घाईत निघालात? आत्ता द्वारकेत यांच्या विवाहाचा जो सोहळा होईल तो तरी बघून जा. इथे राहिलो तर भुकेने मरून जाईन प्रभू. हे आता कन्येचं सासर झालं आहे. इथलं तर मी पाणी देखील पिऊ शकत नाही. तसही इथले नगरवासी इतका मोठा देह असणाऱ्या महाकाय मनुष्याला हसणार नाहीत का? बघा ना, सत्ययुगाच्या तुलनेत या युगातले मनुष्य, प्राणी, झाड, वेली सगळं किती छोटं झालं आहे. आता माझं स्थान इथे नाहीये. मी हिमालयात जाऊन आता तपश्चर्या करणार आहे प्रभू. हरकत नाही, या तुम्ही. तुमची तपश्चर्या सफल हो. तुमच्या असं म्हणण्यानेच माझं कल्याण झालं प्रभू. माझं कल्याण झालं. बलराम दादा, वहिनी करता तर खूप उंच महाल बनवावा लागणार आहे. त्याची गरज नाही पडायची. मी लगेच त्यांना सतयुगातून द्वापर युगात घेऊन येतो. दादा, वहिनी, तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन. आता माझं इथे काय काम? तुम्ही दोघं बोलत बसा. मी जाऊन नगरवासियांना तुमच्या विवाहाची सूचना देतो. संपूर्ण नगरात तुम्हा दोघांची शोभायात्रा काढली पाहिजे. अशा तऱ्हेने द्वारकेत बलरामाच्या विवाहाचा सोहळा धूमधडाक्यात सुरू झाला. सिंहासन ग्रहणानंतर द्वारकेत झालेला हा कदाचित पहिलाच सोहळा असावा. अर्थात द्वारकेच्या जनसामान्यांना हे काही लक्षातही राहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या बलराम भगवानाचा विवाह सोहळा मथुरेतल्या कुठल्याही आधीच्या सोहळ्यासारखाच आनंददायी होता. विवाहाप्रित्यर्थ द्वारका सजली गेली. नगर चौकात लोक ढोल ताशे वाजवून नाचत गाऊ लागले.
द्वारकेला अक्षरशः एका जत्रेचं स्वरूप आलं होतं. विवाह प्रसंगी बलराम आणि नववधू रेवतींचं अभिनंदन करण्यासाठी ठिकठिकाणी पाहुणे नगरीत येत होते. शेजार पाजारांच्या राज्यांना विवाह सोहळ्याची निमंत्रणे पाठवली गेली. वसुदेव, देवकी, अक्रूर आणि इतर आप्तस्वकीय आणि मित्र परिवार विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. राजमहालात अखंड नृत्यगान चालू होतं. विवाहापूर्वी घडलेल्या घटना गायक त्यांच्या गाण्यातून सर्वांसमोर मांडत होते. यात ब्रह्माजींनी रेवती आणि बलराम यांचा विवाह निश्चित करण्यापासून ते रेवती कशा तारका मंडळातून त्यांच्या पित्यासह पृथ्वीवर आल्या इथपर्यंत सर्व घटना अत्यंत सुरेख शब्दात गायकांनी प्रस्तुत करून नगरवासियांना आणि उपस्थित पाहुण्यांना विवाह सोहळ्यापूर्वीची जणू एक झलकच दाखवली. लग्न मंडपात बसलेला वधूवरांचा जोडा इतका विलोभनीय दिसत होता की जाणारा येणारा प्रत्येक जण त्यांच्याकडे कौतुकाने बघतच बसला होता. रेवतींच्या रूपाने यदुकुळात त्यातही वसुदेवांच्या वंशात एक नवीन व्यक्तीचं आगमन झालं होतं. या आगमनाने श्रीकृष्णांसह सर्वच जण अतिशय आनंदित झाले होते. आणि येणाऱ्या शुभ पर्वांची ती नांदीच होती जणू. सर्वत्र अगदी आनंद दाटून आलेला होता. प्रत्येक जण प्रत्येक नागरिक या सोहळ्याचा आनंद लुटत होता आणि या सोहळ्याला उपस्थित राहून अगदी भरभरून असा आशीर्वाद सुद्धा देत होते. ज्या विवाह सोहळ्यास स्वतः साक्षात श्रीकृष्ण उपस्थित होते त्या सोहळ्याची लीला आणि त्याचं वर्णनही काही औरच आहे. तिथला प्रत्येक नागरिक हा त्या सोहळ्यात मंत्रमुग्ध होऊन नाचत होता, गात होता, हसत होता आणि त्या सोहळ्याला जणू चार चांदच लावत होता. हृदयस्य प्रीतं त्वद्
पद्मपादे समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण